श्री गणेशाय नमः। ओम नमो दिव्याय वेद प्रतिपादक जय जय स्वतमेव देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशको मणि निवृत्तीचा दासो अवधारी तो महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकायं दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम तत्सत्। तेषां समुद्वर्ता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या विषीत चेतसा। सज्जन मायबापानं ही जी का सेवा आहे पहिली सेवा आहे। पहिली म्हणजे याच्या अगोदर बरेच प्रवचन झाले, पण पहिल्या दिवसाचीच पहिली सेवा। या ठिकाणी थोडा परिहार करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं। मायबापानं पवित्रते कुळ पावण तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती। पवित्र असणारी भूमी, संत महात्म्याच्या या ठिकाणी असणाऱ्या चिरंजीव समाध्या, यालाच सर्वात श्रेष्ठ पवित्र भूमी असं म्हणलं जातं। स्वामीबद्दल म्हणायला जर गेलं, कितीतरी कवण केलेलं आहे। सच्चिदानंदा तू निर्विकारा, पाळी तसे तू माया पतेहारा, तुझा पारणकडे ब्रह्माधिकाचे, नमस्कार माझा सच्चिदानंद पदाशी। सज्जन मायबापण, हे योग्याची आणि संजीवन समाधी आहे। भूम तालुक्यात काय पण परिसरामध्ये या समाधीबद्दल अत्यंत आकर्षण आहे। या तीर्थक्षेत्राबद्दल अत्यंत आकर्षण आहे। हे असं का होतं याचं कारणच वेगळं। संजीवन समाधी कुणाला म्हणतात याचा थोडा परिहार करतो। जी संजीवन समाधी असती त्या ठिकाणी अद्यापर्यंत ते संजीवच असतात। माऊलीची संजीवन समाधी ज्यावेळेस घ्यायचं ठरलं, माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, आणि अशा वेळेला काय घडलं होतं, माऊलीने एकादशी केली, द्वादशी पारणं सोडण्यासाठी रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला। मायबापांनो लक्षात ठेवा, चित्त द्या जरा। अशा वेळेला रुक्मिणी मातेचा अंतःकरण भरून आलं। भगवंताला भक्त आवडतो, भगवंताला प्रेम आवडतं। नागबाबा सांगतात, इथं नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो। गीता माऊली श्रेष्ठ आहे ही गोष्ट खरी आहे, पण गीतेच्या ठिकाणी थोडी उणीव वाटली, ती उणीव भरून काढली माऊलीने। वेदो कृपण उदाहाला, ती वर्णाच्या करणी लागला। वेद म्हणजे कृपण झालाय जराशी, तिन्ही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच अधिकार आहे भक्तीचा असं म्हणलं गेलं। माऊलीला हे खटकलं। जो जीव आहे तो भगवंताचा अंश आहे। ममेव अंशे जीवलोका जीवभूत सनातना, मन षष्ठानेंद्रियाने प्रकृती साडी करशेत। प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी भगवंताचा अंश आहे, म्हणून हे शरीर चालत आहे। पण एक लक्षामध्ये ठेवा की भगवंताची कृपा होण्यासाठीच भक्तीचा अवलंब लागतो इथं, हे लक्षामध्ये। अर्धवट मागं राहिलेलं एकादशीचं आहे।
पांडुरंगाला वाईट वाटलं, कारण घर पाहायला गेलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. संजीवन समाधीचं किती तत्व आहे हे सांगतात तिथं. समाधीचे अंग एकूण 8 आहेत मायबापा. माऊलींनी या समाधीबद्दल आपल्या हरिपाठामध्ये सांगितलंय. योग याग विधी येणेनो ही सिद्धी वयाची उपाधी दंपती. समाधी जमणार नाही मायबापानं, तिकडे जाऊ नका, कठीण आहे. योग आचरायला सुद्धा कठीण आहे, फलद्रूप व्हायला सुद्धा कठीण आहे, अर्धवट राहायला गेला तर कठीण आहे, हे लक्षात. मग यापेक्षा समाधीपेक्षा श्रेष्ठ कोणतं जर असेल तर भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगितलेला आहे. हा भक्ती मार्ग कसा आहे, 3 गुणाच्या ठिकाणी तो व्यापलेला आहे. आणि अशा संजीवन समाधीच्या वेळेला पांडुरंगाचं अंतःकरण गलगलं, रुक्मिणी मातेचं अंतःकरण गलगलं. ज्ञानराजाने समाधी व्हायचं ठरलं होतं. समाधीचे चिन्ह सांगत असताना सांगतात समाधीचे प्रकार फार आहेत. भाव समाधी आहे, ज्ञान समाधी आहे, योग समाधी आहे, सहज समाधी आहे. समाधीचे प्रकार. भाव समाधी संताची आहे, ज्ञान समाधी योग्याची आहे. लक्षामध्ये माऊली हे योगी आहेत. आणि अशा वेळेला मनाच्या ठिकाणी विचार केला. पूर्वीची हकीकत सांगायला गेलं तर तुम्हाला थोडंसं कळायला पाहिजे. ती हकीकत अशी होती आहे. चांगदेव महाराजांचा गर्भधारण केला. पैठण क्षेत्राच्या ठिकाणी माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई गेलेले आहेत आणि शुद्ध पत्र मागण्यासाठी तिथे गेले होते. तिथले प्रतिष्ठानचे असणारे जे का विद्वान ब्राह्मण होते, 6 शास्त्राचा या ठिकाणी त्यांनी उहापोह केलेला आहे. आणि मग मात्र तिथं माऊलीचारी गेल्यानंतर सारसाचं या पैठण क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण होते. त्यांनी इथं मात्र माऊलीचं चारी भावंडांचा आदर सत्कार केला. ब्राह्मण सभेच्या ठिकाणी गेले आहेत. आणि अशा वेळेला पैठण क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर निवृत्ती दादाला ज्ञानेश्वर म्हणतात माऊली. एक विचारो का म्हणले, आता आपण एवढा मोठा काय अपराध केला की ज्याचं आपल्याला या सर्व समाजाने वाळीत टाकलंय, संन्यासाचे मुलं म्हणून. ज्ञानेश्वरीचा पूर्वार्ध आहे, लक्षात घेतलं. आणि मग मात्र माऊलीला ते खटकलं. ब्राह्मण सभेतले जे का विद्वान होते, जे प्रतिष्ठान होते, जे आधारही होते, जे सर्वांचे मुकुटमणी होते, त्यांनी विचारलं, महाराज आम्ही तुमच्याकडे भेटायला आलो. काय म्हणले सांगा. आम्ही म्हणले विठ्ठल पंथाचे मुलं आहेत. प्रतिष्ठान हे न्यायाचं पीठ होतं. प्रतिष्ठान म्हणजे पैठण. आणि आम्ही असं विनंती तुम्हाला करतो, आम्ही चारी भावंड आहेत, आम्हाला शुद्धीपत्र मागायला आम्ही इथं आलेलो आहोत. एवढं शुद्धपत्र जर दिलं तर अडंत उपकार होतील. असं म्हणल्याबरोबर शास्त्री पंडित खवळले. अरे म्हणले बाबा, शुद्धीपत्र कसं देता येईल असं शास्त्र सांगत नाही, वेद सांगत नाहीत, पुराण सांगत नाहीत. कारण संन्यासाच्या मुलाला शुद्धीपत्र देताच येत नाही. माऊलीने सांगितलं, महाराज एक विचारतो तुम्हाला. सर्वागती रामदेहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वाच्या ठिकाणी भगवान व्यापलेला आहे. मग आम्ही काय या ठिकाणी अपराध केलाय? आमच्याकडून काय अपराध घडलेला आहे? तिथले अर्धोई जे का होते, अर्धोई म्हणजे अध्यक्ष सर्वाचे, त्याने सांगितलं, म्हणले बा तू जास्त बोलतोस. म्हणले चटचट, काय नाव आहे तुझं? म्हणले माझं नाव ज्ञानेश्वर आहे. असं कोल्याची पकाल चालली होती, भरून देतो. आणि अशा वेळेला पंडितांनी सांगितलं, दोघं जण धावत गेले. त्याने सांगितलं, अरे एकनाथ हिकडा आण ती हाल्या, हिकडा आण, हिकडा आण हाल्या. हाल्या तिथं आणला, पकालवर टाकलेली होती. आणि त्या पंडितांनी सांगितलं, अरे म्हणले ह्याचं सुद्धा नाव नेणार.
ज्ञानदेव ह्याचं सुद्धा नाव आहे. हो म्हणले महाराज. त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही म्हणले. मग तू जसं बोलतो तसं रेडा बोलल का? अवश्य बोलल. कृष्ण कृपा असेल अवश्य बोल. लक्षामध्ये घ्या, मी कृष्ण कृपा म्हणतोय, अभिमान सांगत नाही. ज्या वेळेला माणसाला स्वतःच करतो असं वाटतं ते अज्ञान आहे. सर्वच भगवान करतो असं ज्यावेळेस वाटतं त्याला समबुद्धी म्हणतात. हे समबुद्धीचं जे काय लक्षण आहे ते भगवंताची कृपा आहे. अभिमान ऐसा वैरी आन नाही संसारी. अभिमान हा अत्यंत घातक आहे. हे याच्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि असं माऊलीचे शब्द ऐकल्याबरोबर रेड्याला जवळ बोलावलं. ज्ञानराजाने निवृत्तीनाथाच्या चरणाकडे बघितलं. ज्ञानराजा धावत गेले, दर्शन घेतलं, सांगितलं, गुरुराजा ज्ञाना काय बघतो? भगवान आहे तो पाठीमागे. कृष्ण कृपा असेल तर काय होऊ शकत नाही. आम्ही साध्या गोष्टी म्हणजे म्हणतो की करील तो काय नोही महाराज परी पाहे बीज शुद्ध आहे. आणि असं गेल्याबरोबर निवृत्तीनाथाचं दर्शन घेतल्याबरोबर माऊली गेले. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलायला लागला. म्हणून आम्ही सांगत असताना सुद्धा सांगतो हे जे चमत्कार आहे हे कशाचं लक्षण आहे? विष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहेत. महादेवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ आहेत. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान काका आहेत. आणि आदिशक्ती मुक्ताबाईचा अधिकार आहे, जो अवतार आहे ती मुक्ताबाई. हे लक्षात घ्या. हे जे काय सांगतोय मी, शास्त्र बघा, कधीही कधी खोटं बोलणार नाही. गीता बघा, ज्ञानेश्वरी बघा, भागवत बघा, कोणतंही बघा, सर्व संतांचे मी जे का प्रमाण देतो प्रमाणाशिवाय बोलतच नाही. भगवद्गीता काढा, भक्तिविजय काढा, हरिविजय काढा, कोणतेही प्रमाण काढा. हे लक्षण कशाचं आहे? हे भगवत कृपेचं लक्षण. आणि असं रेड्याने वेद म्हणल्याबरोबर ब्राह्मणाचा गर्भ नाहीसा झाला. अनादी कालापासून आमचं असं घडलेलं आहे. ब्राह्मणाने बघितल्याबरोबर ब्राह्मणाचा गर्भ नाहीसा झाला. म्हणून इथं सांगता आता कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियाचा शिरोमणी वंद्यजो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. पैठणून ब्राह्मणाचा गर्भ नाहीसा झाला. पंडिताने सांगितलं जे शुद्धच आहेत त्यांना कशाचं शुद्धीपत्र द्यायचं. रेड्याच्या मुखातून जो वेद बोलवणारा जो काही या ठिकाणी महात्मा आहे तो साक्षात भगवान आहे. याने आम्ही शुद्धपत्र देणार कोण? ब्राह्मणाची लेखणीच बंद झाली मायबापांना. आणि अशा वेळेला परत येत असताना चारी भावंड चाले आहेत. ज्ञानराजाला असं वाटलं, दादा सांगितलं, दादा जवळजवळ असं वाटतं की म्हणले आता आपलं अवताराचं कार्य समाप्तच होत आलेलं. काय अर्थ आहे म्हणले याच्या? आणि असं वाटल्यानंतर मात्र निवृत्तीनाथाने सांगितलं अवतार भगवान कधी घेतात? यदा यदा ही धर्माच्या ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मचं तदात्मानं सृजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामे युगे युगे. प्रत्येक युगाच्या ठिकाणी भगवंताने अवतार घेतले आहेत. आपल्या वेदामध्ये, शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये काही अवतार सांगितले आहेत. मत्स्यापासून कलंकीपर्यंत अशा वेळेला भगवंत अवतार झाले आहेत. ज्यावेळी पृथ्वीवर अजारक माजलं जातं, पाप घडलं जातं, सारासार विचार राहत नाही, सगळा गोंधळच मारला जातो, अशा वेळेला मात्र या ठिकाणी भगवंताने अवतार घेतलेले आहेत. आणि अशीच अवस्था माऊलीच्या डोक्यामध्ये आली. म्हणले अवताराचं कार्य समाप्तच करायला पाहिजे. निवृत्तीनाथाला सहजासहजी बोलून गेले.
दादा आम्ही जावं असं वाटतंय म्हणले आम्हाला. हे जाणत होते सगळे. आणि जावं असं म्हणल्यानंतर सुद्धा योगाचे लक्षणं फार वेगळे आहेत. गीता बघा, ज्ञानेश्वरी बघा, योगाचे 12व्या अध्यायाच्या ठिकाणी ज्याला आपण योग मार्ग म्हणतो, ज्याला आपण भक्ती मार्ग म्हणतो, ज्याला आपण ज्ञान मार्ग म्हणतो, भक्ती योगाचा 12वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये संताचे आणि योग्याचे 27 लक्षणं सांगितले आहेत. याला परिपूर्ण संत असं म्हणतात. संताची योग्यता फार श्रेष्ठ आहे. माणसाची योग्यता सदाचारावर आहे. मायबापानं लक्षात ठेवा. किती कडक इस्त्रीचा कपडा घातला याच्यावर नाहीच. शास्त्र बघा, वेद बघा, काही बघा, वाया गेल्याशिवाय राहणारच नाही. अनन्य चिंतन, भगवंताची सेवा, अतिथी अभ्यागताची सेवा, आईवडिलाची सेवा, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे वागण्याचे तत्व गृहस्थाश्रमी असू द्या. कारण गृहस्थाश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण सर्वांमध्ये गृहस्थाश्रम का श्रेष्ठ सांगितलं? माऊलीचं कुटुंब जर सोडलं गेलं तर सगळे गृहस्थाश्रमी संत आहेत. आणि अशा वेळेला मात्र सहज माऊलीला समाधी लागायची. ओढा तिकडे राहिला, ओढा तिकडे राहिला. आपल्याला मर्यादित जे का दिलेलं आयुष्य असतं ना, त्या आयुष्याच्या ठिकाणी आपण नाही त्या रांगड्या करतो. कसंही वागतो, काहीही वागतो. खरं काय, खोटं काय, शास्त्र काय, अशास्त्र काय, सत्य काय, असत्य काय, याच्याकडे कोणी बघायलाच तयार नसतं. याला स्वैराचार म्हणतात. आणि स्वैराचाराच्या ठिकाणी जो का झालेला अधर्म असतो, जे का झालेले पाप असतात, या पापाचं परतफेड करावंच लागते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. हे लक्षण आहे या ठिकाणी. केले कर्म झाले, तिची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. असं घडलं जातं मायबापानं. दुष्कृत्य किंवा दुष्ट कर्म करण्याच्या ऐवजी सावध राहा, असं आमच्याकडून वागलं जात नाही. आणि यालाही सुद्धा एक परिणाम आहे. भगवान कुणाला आवडतो? नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, जाणते नेणते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला. सुकृत लागतं या ठिकाणी, अभ्यासही लागतो या ठिकाणी, अभ्यासाच्या ठिकाणी गुरुही लागतो. याच्यामध्ये सांगत असताना एकाचा अभंग आहे, ना कळेचे कळे, कळेचे ना कळे, वळेचे ना वळे, गुरुवीण. निर्गुणे पावले सगुणी बसता, विकल्प धरता जिव्हा धडे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणता धड देती, संन्यासाला दिले नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे. अद्वैतात खेळ दिशे गुणागुणे एका जनार्दनी ओळ केले. प्रत्येक क्षेत्रात गुरु लागतो. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ज्ञानेश्वरी सांगते आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असं नाही कीजे. कशाचं हे लक्षण आहे? हे ज्ञानाचं लक्षण आहे. एवढं ज्ञान आम्हाला जरी नसेल तर श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, अनन्य चिंतन पाहिजे. नाथबाबा स्पष्ट सांगतात 9व्या अभंगामध्ये, भक्ती विणप कशाची वाढाला आणि सटवी दिनेला कैसा नाही. एक जण म्हणलं तरी धन्यवाद. काय माय गेली होती पोताची, भूतापाची हरिणे मुखाची अरे मोड. अरे बाबानो, मनुष्य जन्म फार श्रेष्ठ आहे. माय बापानो लक्षामध्ये घ्या. या जन्मामध्ये येऊन खरं पाहायला गेलं, गीता माऊली हे सांगत्या, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानाम वसादेत. स्वतःचा उद्धार स्वतःच करायला पाहिजे मायबापानं. हे जर आम्हाला जर जमलं नाही तर जन्मा येऊनी हाणीची. मग स्त्री असो पुरुष असो कुणी असो सगळ्याला अधिकार आहे. काय काय माणसं असं म्हणतात की ते आमच्याकडं नाहीच, तुमच्या कसं नाही. जेवल्याशिवाय पोट जसं भरत नाही ना, तसं भगवंताचं या ठिकाणी भक्ती केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी सगतीच भेटणार नाही. आणि याच जन्मामध्ये आहे, इतर योनीच्या ठिकाणी नाही. इतर योनी जे काय आहेत त्या योनी अत्यंत अज्ञानाच्या आहेत. आणि अज्ञानाच्या योनीच्या ठिकाणी अंतःकरण चतुष्ट नसतं, तिथं ज्ञान नसतं. नाथबाबा आपल्या भागवतामध्ये सांगतात, पाप पुण्य समसमी तै पाविजे कर्मभूमी,
यामध्ये अधिक का न्यूनीत आहे स्वर्ग का नरकी. अरे पुण्य आणि पाप सारखा असं तर माणसाचा जन्म आहे. आणि कमी जास्त झालं तर काय घडलं जातं मायबापानं? जास्त झालं तर स्वर्गाला जातो, कमी झालं तर नरकाला जातो. आणि दोन्ही बरोबर असेल मनुष्याचा जन्म. नाथाचं भागवत बघा मायबापा, अत्यंत श्रद्धा संतावर आहे. का संत हे खरंच मायबाप आहे. संताचं वामय बघायला गेलं तर आमच्याकडनं भरून येतं. सर्व संतांचा या ठिकाणी विचार करा. जात बघू नका, कसं वागतात ते बघा. जाती अप्रमाण. माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जात बघू नका, अप्रमाण आहे. तुकोबराय सांगतात, सकळाची येथे आहे अधिकार, तरावया पार भवचंद्र. कोणी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, भगवंताच्या नामस्मरणाच्या ठिकाणी सादर राहणं हे भाग्याचं लक्षण आहे. यालाच म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबरायाचे बोल आहेत मायबापानं. गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. गीता म्हणा, भागवत म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा. नामदेव महाराज वारंवार सांगतात, एक तरी ओवे अनुभव आहे. अनुभवावी याचा अर्थ काय? नुसतं वाचून सोडून द्यावायचं नाही, तसं वागायला पाहिजे. याला म्हणायचा अनुभव आहे. हे अनुभवलं तर तुमच्याकडे तुमचं खरं पाहायला गेलं तर तुमचा तर उद्धारच होईल, पण तुमच्याबरोबर इतराचा सुद्धा होईल. हे असं का घडलं जातं? सुंदर असणारा सुवासिक असणारा फुलाची बाग आहे. फुलाचा दरवळ त्या बागेच्या ठिकाणी राहत नाही, चौकट पसरला जातो. हे संत संघाचा महिमा आहे. हे ज्ञानाचा महिमा आहे. स्वतः उधरतात पण इतराला सुद्धा ते उधरतात. आपणासारखे करीत येतात. हे लक्षण आहे मायबाप. संत हे अत्यंत श्रेष्ठ आणि मायबाप आहेत. किती तुम्हाला असे प्रमाण द्यावेत. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणी असू द्या, जात बघू नका. कसं वागतात ते मात्र बघा. शबरी जातीची बिल्ली नव्हती. राम अवतारातली कथा आहे. शबरी जातीची बिल्ली नाही. मातंग ऋषीचा आश्रम अत्यंत अरण्यामध्ये होता, गोदात परितीराच्या ठिकाणी. आणि शबरीचं लग्न ठरलं. बाकीच्या घरच्यांनी सांगितलं, म्हणले आमची जमात ही भिल्लाची आहे, 21 बोकाट कापावं लागते. शबरी म्हणली काय करावं आता, इथं आपल्यावर विघ्न यायला लागले. आणि शबरी त्यावेळेला जाणती होती, कळत होती त्याला, 20-21 वर्षाचं. आई वडिलाचं असं बोलणं चाललं होतं, लोक ऐकत होते. शबरी रात्रीचीच पळून गेली आणि मातंग ऋषीचा आश्रम गाठला. आश्रम गाठल्यानंतर तिथंच ती शबरी राहिली. शबरीने मातंग ऋषीची 12 वर्ष अखंड सेवा केली. मातंग ऋषी जर गंगेवर स्नानाला जर गेले तर सकाळी उठायचं, झाडझूड करायचं, सडा संमार्जन करायचं, रांगोळी काढायचे, फुलं आणायचे, तुळशी आणायच्या, सर्व आणायचं, नेऊन ठेवायचं. ही सेवा आहे. म्हणून माऊली सांगतात, तपे विन दैवत, दिल्या विन प्राप्त, बुजे विन हे तर कोण सांगे. अहो दिल्याशिवाय मिळणारच नाही. आम्ही काय बघून त्याला द्यावं? काही देऊ नका बघून त्याला. प्रेम द्या, भक्ती द्या, श्रद्धा द्या, अनन्य चिंतन करा. त्याला बाकीचं काहीच लागत नाही. कोण म्हणतं भगवंताला बाकीचं सगळं लागतं? चूक आहे मायबापा. श्रेष्ठ किती भगवान आहे हे सांगायला गेलं तर तुम्हाला सांगतो, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य असणारा जो भगवान आहे त्याला आम्ही काय द्यावा? त्याला जीव द्यावा. जीव द्यावा याचा अर्थ जीव आणि या मनाने चिंतन करीत असताना ते मन शिवच व्हावं. याला योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग म्हणतात. संतांची अवस्था अशीच आहे. आमच्या सर्व संतांकडे पाहायला गेलं तर गृहस्थाश्रमी सगळे संत आहे. पण सर्व संतांचं या ठिकाणी भगवंताने उद्धारच केलेला आहे. कुणी या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कुणी असू द्या. 12 वर्ष सेवा झाल्यानंतर शबरीने एक दिवस मातंग ऋषी सहजासहजी यायची वेळ आणि शबरीने त्या ठिकाणी झाडझूड करायची वेळ, सडा संमार्जन करायची वेळ. आणि मातंग ऋषी जवळ आले, विचारलं, बाई तू कोण ग? दर्शन घेतलं. सांगितलं, महाराज
मी भिल्ल जातीच्या, माझं नाव शबरी आहे. अगं हे असं कशासाठी करते तू? तुझी इच्छा तरी काय? गुरुराज, एकच इच्छा आहे, प्रभू रामचंद्राची भेट व्हावी. तथास्तु म्हणल्याबरोबर शबरीला आनंद झाला आणि माता ऋषीची सेवा करत असताना शबरीला प्रभू रामचंद्राने भेट दिली आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी. आम्ही कशाची इच्छा करतो हे ठरवा. आम्ही लोकांचं वाईट करण्याची इच्छा जर केली तर ते कर्म भोगावंच लागतं. बहुजन समाजाचं सर्वांचं हित व्हावं असं वाटत असेल तर सत्व बुद्धी लागते, सात्विक गुण लागतात, सत्संग लागते, साधू संतांची सेवा लागते, शास्त्राचं श्रवण लागतंय, सत्वगुणी बुद्धी निर्माण होते. शबरीला रामराजाने दर्शनच दिलेलं आहे. किती आमचं शास्त्र सांगतात तिचं. रामराजाने दर्शन दिलं. शबरीचा अत्यंत अंतःकरण भरून आलं होतं. रामराजा उद्या यायचे आपल्या आश्रमाच्या ठिकाणी. वेडी झाली शबरी. ज्यावेळेस जीव हा वेडा होतो भगवंताला बघण्यासाठी, त्याच वेळी त्याची कृपा होती. भगवंताला सर्वस्व अर्पण केल्याशिवाय त्या भगवंताची कृपाच होत नाही. आपला कशात तरी जीव अडकतोय, ह्याच्यात अडकला, त्याच्यात अडकला. हे जीव जरी अडकलं गेलं तर ते नाशिवंत आहे, ते टिकणारच नाही. पुत्रबंधुकांचा संपत्तीचे, पुत्र असू द्या, भाऊ असू द्या, बहीण असू द्या, बाकीच्या आईवडील असू द्या, हे संपत्तीचे आहेत. संपत्तीचे याचा अर्थ कसा? संसारामध्ये कमी जास्त घडलं जातं. थोडं कमी पडलं की त्या मालकावर, त्याच्यावर अत्यंत राग असतो, त्या करत्या माणसावर. ह्यांना जमतच नाही संसार, तुम्ही करा. सगळ्याची नाराजी पकडत असताना सगळ्याचं मन कधीच राखता येत नसतं. पण एक विचार करा, एवढं करीत असताना सुद्धा फलद्रूप फलप्राप्ती काय? कर्म करीत असताना सर्वच कर्म भगवंताला जे अर्पण करतात ते भाग्यवान असतात. कर्माचे प्रकार दोन आहेत, एक सकाम कर्म आणि एक निष्काम कर्म. सकाम कर्माच्या ठिकाणी आम्ही योग म्हणा, याग म्हणा, व्रत म्हणा, वैकल्य म्हणा, उपवास म्हणा, तापास म्हणा, हे आम्ही करतो. पण कशाच्या हेतूने करतो? की आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ते भगवंतानी, त्या दैवताने पूर्ण करावी. याला सकाम कर्म म्हणतात. निष्काम कर्माची अवस्था कशी आहे? निष्काम कर्माची अवस्था तुकोबर आहे आपल्या वाणीमधून सांगतात की हिची दान दे गावी, तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी, हीच माझी सर्व जोड. पांडुरंगा, एवढंच दे आम्हाला, काय देऊ नको, असं म्हणण्यासाठी, असं अंतःकरण होण्यासाठी. ज्यावेळेस असं माणसाला वाटतं की संसार नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे, टाकू नका. संसार अत्यंत निगुतीने करा, संसार चांगला करा. स्वधर्माला सोडू नका, सत्याला सोडू नका, प्रामाणिकपणाला सोडू नका. भगवंताविषयी अत्यंत पूज्य बुद्धी ठेवा. अनन्य चिंतन करीत असताना हा देह जाऊ द्या. हे संसाराचं वर्म आहे. संसार आणि परमार्थी गाडीची दोन चाकं आहेत. आम्ही परमार्थाला कमी पडलो जर गेलो तर या ठिकाणी आपला घात होतो, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कुणी असू द्या, सर्वाला अधिकार या ठिकाणी आहे. तुकोबराय सांगतात, सगळ्याचे येथे आहे अधिकार, सगळ्याला अधिकार, कुणी असू द्या. आणि मागचा जो काय दृष्टांत तो मी विसरला नव्हतो. माऊलीला समाधी घ्यावा असं वाटलं, निवृत्तीनाथाने अनुमती दिली आणि मग मात्र पांडुरंगाची भेट घेतल्याने सांगितलं. माऊली म्हणतात त्या ठिकाणी, भगवंता आम्हाला जावं असं वाटतंय. जावं असं वाटतं याचा अर्थ चिरंजीव समाधी कशा असतात हे सांगू का तुम्हाला मायबापाणू? 13व्या शतकाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आहे आणि 16व्या शतकाच्या ठिकाणी तीच माऊली आपल्या मुखातून, स्वप्नामधून एकनाथ महाराजाला सांगतात की नाथा, अरे अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे, तेवढी दूर करण्याचा प्रयत्न कर बाबा. याला संजीवन समाधी म्हणतात. समाधी संजीवन म्हणजे का पोरखेळ नाही मायबापण. आमच्या बावलीच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी आमच्या राज्यकर्त्याचा एक वेळ डोळा झाला. पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी आले. सर्व संतांचे मुकुटमणी असणारे, अधर्वी असणारे,
वारकरी संप्रदायाचे सगळ्यात अध्यक्ष असणारे आमचे दांडेकर मामा त्यावेळेस होते. आणि जवाहरलाल नेहरूंनी विचारलं दांडेकर मामाला, मामा एक विचारावं असं वाटतं म्हणले तुम्हाला. आमचे अमेरिकेचे जे काय शास्त्रज्ञ आहेत इथं आमच्याबरोबर ते आलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की माऊलीची जी काय समाधी आहे ते क्षकिरण आत टाकावं आणि समाधीचे फोटो घ्यावे. दांडेकर मामाने सांगितलं, पंडितजी एक सांगतो तुम्हाला, आमचा वारकरी संप्रदाय जेवढा सौम्य आहे तेवढा वाघासारखा आहे. निशाण असतं, वर भगवा झेंडा असतो, ही गोष्ट खरी आहे. मग ज्यावेळेस ज्या आमच्या वारकऱ्यावर संकट येतं त्यावेळेस तो झेंडा काढला जातो आणि काठी उगारली जाते. रक्तपात होईल महाराष्ट्रामध्ये, असं करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. जवाहरलाल नेहरू हे पटलं आणि जवाहरलाल नेहरू परत फेडलेले आहेत. संजीवन समाधीचं क्षकिरण घेऊन फोटो काढण्याचा विचार जो का होता हे रद्द झाला. याला संजीवन समाधी म्हणतात. मायबापानं या परिसरामध्ये, या परिसराचं भाग्य आहे, अत्यंत पवित्र असणारा हा परिसर आहे. आणि म्हणूनच संजीवन समाधी जी काय सच्चिदानंद बाबाची स्वामीची जी काय त्याच्या प्रत्यर्थ हे प्रवचन. मायबापानं तुम्हा आम्हाची सगळी श्रद्धा तिथंच आहे, ही गोष्ट खरी आहे. शरण कुणाला जावा असा विचार केला, तिथं भव्य आणि दिव्य असं त्याला जावं. आणि भव्य आणि दिव्य जर असेल तर त्या ठिकाणी लीन होण्याचं काहीच कारण नाही. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्म आहे जुळत. ही संजीवन समाधी आहे मायबाप. या समाधीच्या सेवेसाठी तनमन धनाने कुटुंबाने सगळ्यांनी झटावं, परिसराने झटण्याचा प्रयत्न करावा. तो भगवान कधीच कमी पडू देणार नाही. ही संजीवन समाधीचं असणारं तत्व आहे. माऊली सांगत असताना सांगतात, राजाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. अरे राजाची बायको जसं भीक मागत नाही तसं आमच्या स्वामीचे असणारे जे का भक्त आहेत ते का भीक मागतील काय, मुळीच आहे. लक्षामध्ये घ्या मायबाप. संतांची कृपा, संताचा वरदहस्त कल्पतरू आहे. या संतांची सेवा करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. इथं बाकीच्या बऱ्याच समाधी आहेत. इतिहास असा आहे, मूळ पुरुष असणारे या ठिकाणी तुकाराम महाराज जे काय आहेत, आणि तुकाराम महाराजाचं एक, तुकाराम महाराज दूरून आले काशीवरून, यांना हे स्थळ पसंत झालं. इथं त्यांनी राहण्याचा विचार केला आणि मग मात्र त्यांनी समाधान त्याला वाटलं. एक दिवस असं घडला की त्यांचे भाऊ त्या ठिकाणी आले, तुकाराम महाराजाला भेटायला आले आणि भावाला सांगितलं, म्हणले बाबा बरेच दिवसांनी भेट झाली आहे, धन्यवाद, पण एक सांगतो म्हणले तुला, आता तू इथंच राहा. तुकाराम महाराजाचे जे भाऊ आहेत त्यांना तुकाराम महाराज म्हणतात दिव्य आणि भव्य वैराग्य. वैराग्य कोणाला येतं मायबापानं? अनुताप झाला तरच वैराग्य येतं. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाय शोधुण्या, पाहता पाणे गेली ती शोधुणे, एका जनार्दनी अनुभवे. कुणाला वैराग्य येतं? ज्याला मनुष्याच्या देहाच्या ठिकाणी असं वाटतं की आपलं बरंच चुकलं आहे, भगवंतासाठी आपण काहीच केलं नाही, आपला जन्म व्यर्थ गेला आहे, संतांची सेवा घडली नाही, आईवडिलाची सेवा घडलेली आहे, निरर्थक असणारा जन्म आहे. गीता म्हणा, भागवत म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, याचं अध्ययन पठण केलं नाही, जन्म वाया जाईल काय की असं वाटायला लागलं तर त्याला म्हणायचं अनुभूती. त्याला त्या ठिकाणीच वैराग्य. वैराग्य कुठे येतं? वैराग्य कुठे येतं? श्रद्धेच्या ठिकाणी येतं. श्रद्धा लवान लभते ज्ञानम, ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागम, त्यागात शांती तदनंतर. कर्माच्या फलाचा त्याग करणं म्हणजेच भगवंताला अत्यंत आनंदित करण्याचं लक्षण आहे. संसार आपण करतो पण त्याच्या सत्तेने करतो, लक्षामध्ये ठेवा. चाले शरीर कुणाचे असत्य आणि कोण बोलविते हरिविण. हे आपलं नाहीच मायबापानं काय, हा ध्येयच नाही. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाच्या ठिकाणी जो का वर्णन केलाय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र याचा अर्थ 36 तत्व सांगितलं आहे, तो आपला हा नाशिवंत देह आहे. क्षेत्रज्ञ याचा अर्थ असणारा आत्मा. जराबाई सुंदर गाणं गात्यात जात्यावर, जीव शिव दोन्ही खुंट प्रपंचाचे नेट,
लावणी पाची बोट तो एरे बा विठ्ठला. जीवानी शिवाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक योग मार्ग आणि एक भक्ती मार्ग. भक्ती मार्ग अत्यंत श्रेष्ठ आहे मायबापा. संताकडे बघितलं म्हणजे अत्यंत आनंदच वाटतो. जनाबाईकडे पाहायला गेलं तर आनंद वाटतो, मीराबाईकडे पाहायला आनंद वाटतो, सखूबाईकडे पाडले तर आनंद वाटतो. का किती संस्कृती, किती सदाचार आहे, किती वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत. अशा माताच्या ठिकाणी हजारो वर्षे जन्म जरी घेतले तर कमीच वाटत. आमच्या जनाबाईनीच म्हणावं या ठिकाणी, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे कोणी म्हणावं, काय या जनाबाईचा अधिकार? ही जनाबाई स्त्री आहे असं समजू नका. साक्षात भगवंताची असणार ही दूत आहे. पांडुरंगाबरोबर बोलायचा ज्यांचा अधिकार आहे ती स्त्री किती श्रेष्ठ आहे, अधिशक्ती आहे असं समजा. सर्व संतांचे असे अधिकार आहेत. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, सर्वांचा सारखा अधिकार आहे. हे का घडलं जातं? संत समागमाने घडलं जातं, संस्कृतीने घडलं जातं, पूर्व संस्काराने घडलं जातं. कारण मनुष्याला जन्मदिन प्राप्त झाला तर पूर्वीचे जन्माचे संस्कार त्याच्या बरोबर असतात. याला म्हणायचं प्रारब्ध, क्रियामान आणि संचित. हे लक्ष नाही आहे. काय काय वेळेला असं घडलं जातं की मुलगा जन्माला की त्याला असं वाटतं की भगवंताचा छंद लागतो. प्रल्हादाची तीच अवस्था. नारायण नारायण नारायण. हिरण्यकशिपू हे प्रल्हादाचे वडील आहेत. प्रल्हादाला ते वाईट वाटायचं आपलं हिरण्यकशिपूला. काय म्हटले, कार्टा असंच करते, आता कसं काय करावं. हे पूर्व संस्कार असतात. आई वडिलाचं जे काही या ठिकाणी असणार जे संस्कार असतात, जे पाप पुण्य असतात, या पाप पुण्याची जे काही अवस्था आहे त्याच्यावर संततीवर त्याचा परिणाम घडतो आणि ती संतती तशीच घडली जाते. लक्ष नाही मायबाप. या संस्कृतीची जे काय लक्षणं आहेत यालाच आपण संस्कार म्हणतो. हे संस्कार बाजारात मिळत नाही. ज्या वेळेला गीता म्हणा, भागवत म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, सत्संग म्हणा, हरिकृपा म्हणा, हे करण्यासाठी सुद्धा गुरु लागतात. गुरु ज्ञानी लागतात. काय काय वेळेला मला असं वाटलं जातं, मोठमोठे बोर्ड लावले असतात पण असतं का नसतं देवदान आपल्याला माहीत नाही. ब्रह्मनिष्ठ कृपाळू कसं काय करतात? ज्याने ब्रह्मचं आकलन केलं त्याला म्हणायचं ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय, श्रोत्रिय याचा अर्थ साईशास्त्र ग्रहण केलेलं. शहाशास्त्र 18 पुराणाचा. मला तर असं वाटतं या कलियुगामध्ये कमी लोक असतील नाही मी म्हणत नाही, पण कमी असते. हा अभिमान आहे मला. असं म्हणू नका. या निराभिमानी निरंकारी संत असतात. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला मायबापान. 13व्या अध्यायाच्या ठिकाणी क्षेत्रज्ञ हा जो का भगवद्गीतेचा 13वा अध्याय, त्या 13व्या अध्यायाच्या ठिकाणी माऊली वर्णन करतात संताचं. अमानित्व, अदंभित्व, शांती, आर्जवम, आचार्योपासन, शौच्य, स्थैर्य, महात्मा, विनिग्रहम. अमानित्व, अमानिता. अमानिता याचा अर्थ सोडून द्या. ज्याला मान आवडत नाही त्याला संत म्हणा. अदंभित्व, ढोंगीपणा संताच्या ठिकाणी नसतो, तो मामाच्या ठिकाणी असतो. किती आता ढोंगीपणाला कळतच राहिलं नाही. बहुरूप्याने जर संन्यासाचा वेध जर घेतला, आपण संन्यासी समजावं काय त्याला? परीक्षा समजा ना मायबापानं. आम्ही म्हणत नाही त्यांना. आमचं असं घडलं जातं. ढोंगीपणा कसा निर्माण होतोय तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी या ठिकाणी एक अफवा पसरली आहे. गुजरातमध्ये गेल्यानंतर एक हिर आहे, हिर. त्या हिरीचं पाणी पिलं की मुलं होतात. आमचे तुकोबराय सांगतात, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे 900 सायासाने हे जर घडलं असं तर नवऱ्याची गरज काय लग्न लावायची? याला ढोंग म्हणतात मायबाप. भगवंताची कृपा होती पण कधी होती? सर्वस्व दिल्यानंतर होती. आणि मग मात्र काय घडलं जातं? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपेचा नाश झाला.
अरे ही हरीची कृपा आहे मायबापण. हरिकृपेसाठी त्याचं चिंतन करा, मनन करा, संसार अत्यंत चांगला करा. कारण ज्याचा माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, ज्याची ऐहिक धड नाही त्याची पारत्रिक पुसची काय. अरे ज्याचा या मृत्यूलोकाच्या ठिकाणी संसार चांगला नाही, संसार चांगला नाही याचा अर्थ संसार कसा आहे असं बघू नका. भाषा वेगळी आहे. ही भाषा अध्यात्माची भाषा आहे. वैराग्यामध्ये भगवंताकडे जाण्याचे ज्याला लायक नाही त्याला म्हणायचं संसार धड नाही. भगवंताचा आणि आमची कधीच भेट होत नाही. भगवंताचं नामस्मरण कधी मुखातून येत नाही. संत सेवा आम्हाला कधी घडत नाही. देवाचा आणि आमचा कधी देवपूजाचा पताच नाही. ऐहिक कशाला म्हणतात? ऐहिक म्हणजे या कलियुग आहे, मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूलोकाच्या ठिकाणी आमच्याकडून असं जर घडलं जर गेलं तर आम्हाला स्वर्ग प्राप्त होण्याची इच्छा कशाला करावी? शक्यच नाही. हे लक्ष नाही माझ्या. हे जे काय सांगायचं मला तात्पर्य एवढंच आहे. इथंच आपल्याला अत्यंत स्वधर्माने वागत असताना, संसार करीत असताना सुद्धा संसाराचे प्रकार या ठिकाणी सांगतात. आयुष्याच्या ठिकाणी सन्मानाने जागा. मान मरात मनाच्या ठिकाणी जाऊ नका. आयुष्याच्या ठिकाणी एक प्रमाण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. संत जर अरण्यातून चालले, गवतातून चालले, गवत दिसतं तर तुडवलं म्हणून ते पाय जराशी दबून टाकतात. अहिंसा कशाला म्हणतात? कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणं, कोणाचं अंतकरण न दुखवलं, पापाच्या ठिकाणी न जाणं, याला अहिंसा म्हणतात. मानितो अदम्यत्व त्यांची आर्जवम. मान कधी संताला नाही. नाथ बाबाचं प्रमाण देऊन सांगतो मायबापानं. भागवताचे 5 अध्याय पैठण क्षेत्राच्या ठिकाणी नाथबाबांनी लिहिलेले आहेत. आणि 5 अध्याय असं लिहिल्यानंतर त्यांचा एक शिष्य होता. 5 अध्यायाला लिहित असताना तो जायचा ऐकण्यासाठी, ह्याच्यासाठी. 5 अध्याय त्यांनी पाठ केले. आणि नाथबाबाचा जो का शिष्य होता तो काशी क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थ करण्यासाठी तो गेला. मनकर्णिकेच्या घाटावर स्नान केलेलं आहे. आणि नाथबाबाचे भागवताचे जे का 5 अध्याय होते त्याची तो त्या ठिकाणी उजळणी करीत राहिला, वाचित राहिला. बरेच शास्त्री पंडित त्या ठिकाणी आले आहेत काशीतले. आणि विचारलं, म्हणले कुठले तुम्ही महाराज? आम्ही म्हणले बाबा पैठणचे आहेत, महाराष्ट्र देश आहे आमचा, महाराष्ट्र राज्य आहे. बरं म्हणले, हे काय वाचता म्हणले तुम्ही? अहो म्हणले हे नाथबाबांनी लिहिलेलं भागवत आहे, हे 5 अध्याय वाचतो. अहो म्हणले नाथाला अधिकार कसा आहे? संस्कृत होते ती प्राकृत करण्याचा अधिकार नाथाला नाही. महाराज मला ते कळत नाही. मायबापानं तो मला खरं सांग का, लीन झाला भूता तेने कुंडिले अनंता. जे सर्वाला लीन होता त्याने त्या ठिकाणी भगवंताला कोंडलेलं असतं. वाईट वाटलं त्याला. आणि मग मात्र ही हकीकत काशी क्षेत्राच्या पंडितापर्यंत गेले, म्हणजे विद्वानापर्यंत गेले, ज्याला आपण शंकराचार्य म्हणतो त्यांच्यापर्यंत गेले. आणि त्यांनी सांगितले की असं असं झालेलं आहे. पैठणचा एक या ठिकाणी असणारा नाथाचा भक्त आहे, तो असा भागवताच्या वाचित होता. म्हणले बोलवा त्याला. शंकराचार्याने आज्ञा केले. बरोबर तो गेला आणि सांगितलं. म्हणले काय महाराज आज्ञा? अरे म्हणले हे कसं काय तू वाचतो? म्हणले नाथबाबांनी लिहिलेलं आहे. अरे त्या नाथाला काय अधिकार आहे? त्या शंकराचार्याने नाथाला बोलवण्याचा प्रयत्न केला. आणि पीठ 2 असतात. ही न्यायपीठ आहे. 4 पीठ आहेत. न्यायपीठ असणारं जे काशी क्षेत्र ते अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे. नाथबाबांनी विचार केला, जावा लागला. नाथबाबा त्या ठिकाणी गेले आहेत. नाथबाबा गेल्यानंतर मनकर्णीचं स्नान केलं. आणि मग मात्र जे शंकराचार्य होते काशी क्षेत्रातले, त्यांच्या दरबाराच्या ठिकाणी नाथबाबा आपल्या लवाजम्यासहित गेलेले आहेत. आमचा महाराष्ट्राचा संप्रदाय कसा आहे मायबापाला सांगू का? भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. किंवा ज्ञानोबा माऊली तुकाराम. आमचे भैरवगुरुजी पुढंच येतात. आनंद वाटतो मला एका एका वेळेला. भैरवगुरूची भैरवी ऐकली की आमचं मन भरून जातं. हे भगवंताचे भक्त आहेत मायबापा. आणि अशा वेळेला मात्र गेल्याबरोबर त्यांनी विचारलं, म्हणले महाराज आपल्याला दर्शनासाठी आलो आहे, काय अपराध घडलाय या ठिकाणी या पामराला सांगावं. खरं जर पाहायला गेलं तर शंकराचार्याला नाथबाबाकडे बघण्याचं धजत झाली नाही.
नाथाच्या स्वरूपाच्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्माचं रूप दिसायचं त्यानं. अरे म्हणले चिकाचा पडदा आडवा लावा, त्याच्या तोंडाकडे बघायचं नाही म्हणजे तसं करा. नाथाला काय हे माहिती? नाथाला हे माहिती नव्हतं. चिकाचा पडदा आडवा लावला आणि नाथाच्या मुखाकडे न बघता शंकराचार्याने आज्ञा केली आहे, भागवताचे जे का 5 अध्याय आहेत मणिकर्णीच्या डोहामध्ये बुडवून टाकले. शिष्याने ते ऐकलं, 5 अध्याय नेले आणि मणिकर्णीच्या या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी बुडवून टाकलं. वाईट वाटलं नाथाला. आणि नाथबाबांनी मात्र या भगवंताचा धावा केला. 7 दिवसपर्यंत मणिकर्णीच्या घाटावर नाथबाबा बसले आहेत. चित्त उद्विग्न झालं आणि मग मात्र सांगितलं, देवा तुझे दास होता नाही बरे आणि बुडविले घरे काही काय. दामाजी पंथाचे काढिले दिवाळे आणि मारविले बाळ कविराज. का देवा तुझा दरबार आहे? जनाबाई सांगत्या, धुंद तुझा दरबार देवा. अरे धुंद आहे म्हणले देवा तुझा दरबार. काय आम्ही अपराध केला? 7व्या दिवशी मात्र गंगा माईनीचे भागवताचे जे का 5 अध्याय आहेत ते वर आणलेले आहेत आणि नाथाच्या स्वाधीन केले आहेत. माय बापानो, कधी न एकनाथ महाराजाचा तुम्ही फोटो बघा. गंगामाईने आणलेले जे का भागवताचे नाथ महाराज त्यांचे शिष्य धावत गेले आणि धरलेला आहे. अमानित्व सांगतो. मान कशाचा नाही. काशी क्षेत्राच्या विद्वान पंडितांनी ठरवलं, असा जो का महात्मा असा त्या महात्म्याची आपल्या हत्तीवरून मिरवणूक काढावी काशी क्षेत्रामधून. सर्व पंडितांनी विनंती केली, महाराज एक करा म्हणजे आमच्यावर तुम्ही आता कृपा करा. तुमचं जे का भागवत आहे ते उरलेलं भागवत या ठिकाणी त्या काशीमध्ये पूर्ण करा. 5 अध्याय लिहिले होते आणि भागवताची एकूण अध्यायाची संख्या 31 आहे. 18,765 उभी आहे. नाथबाबांनी राहिलेले 26 अध्याय काशी क्षेत्रामध्ये पूर्ण केले आहेत आणि 31 अध्यायाचं जे काय एकराची भागवताची तर पूर्ण झालेला आहे. पंडितांनी विनंती केली, महाराज असे तुम्ही वेदवान आहेत, भगवंताचे तुम्ही अवतार आहेत, आम्हाला असं वाटतं की तुमची काशी क्षेत्रामधून मिरवणूक हत्तीवरून काढावी. नाथबाबांनी सांगितलं, मायबापानं हे करू नका, माझा तो अधिकार नाही. तुम्हाला वाटलं तर माझ्या भागवताचा ग्रंथ त्याच्यामध्ये ठेवा, पालखीमध्ये, हत्तीमध्ये, हत्तीच्या अंबाऱ्यामध्ये भागवताचा ग्रंथ ठेवला आणि नाथबाबा या ठिकाणी पायी चालत गेले आहेत. अमानित्व. शब्दाचे प्रकार 2 असतात, एक लक्ष्यार्थ आणि एक वाच्यार्थ. वाच्यार्थ याचा अर्थ जसं आहे तसं वाचलं गेलं त्याला वाच्यार्थ म्हणतात आणि लक्ष्यार्थ कशाला म्हणतात, त्याचा अर्थ काय होतो याला म्हणायचं लक्ष्यार्थ. असं म्हणल्यानंतर मात्र नाथाने ते सर्वच केलं. नाथाची मिरवणूक काढण्याचं, नाथाने हत्तीवर बसण्याचं टाळलं. भागवताचा ग्रंथ त्याच्यामध्ये ठेवला आहे. त्याच हत्तीची मिरवणूक त्या काशी क्षेत्रामधून काढली आहे मायबापानं. अमानित्व, अदंबित्व, शांती. शांतीचं किती मूर्तिमंत असेल नाथबाबा, त्यालाच आम्ही सांगतो शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ही शांती आहे. शांती संताचं अंतकरणाचं घर रिगती बळत जाते तिथे, हे लक्षामध्ये. याला म्हणायचं शांती. हे कशाचं लक्षण आहे मायबाप? आमची या ठिकाणी संस्कृती जे का सांगते, भागवत सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितलं तर हे सांगताय. अमानित्व, अदम्बित्व, शांती, अर्जवम, आचार्य उपासन, शौच, सद्गुरूची सेवा, आचार्य उपासन, शौच. शौच याचा अर्थ अंतकरणाची शुद्धता. शौचाचे प्रकार 2 आहेत. अंतकरणाची शुद्धता सत्वगुणाने युक्त जर असेल तर अंतकरणाची शुद्धता, दया, क्षमा, शांती, तितिक्षा, अर्जव, सदाचार, संस्कृती, संत सेवा, भगवत प्रेम, आईवडिलाची सेवा, ही अंतकरणाची शुद्धता आहे. आणि बाह्यकारी आम्ही शुद्धता काय म्हणतो? इस्त्रीचे चांगले कपडे, दागदागिने, अलंकार, ही बाह्यकारी शुद्धता आहे. बाह्यकारी शुद्धतेच्या ठिकाणी भगवान नाही, अंतकरणाच्या शुद्धतेच्या ठिकाणी. आम्हाला कळत नाही की आम्ही काय करतो ते. एक दिन जाणारे भाई, श्री राम भजन कर लेना, एक दिन जाणारे भाई. सोने नारे हिरे जबाने अंग पर मोती दानहारी, जब यमजी का आया बुलाना हो गया दीवाना, एक दिन जाणार. अरे दिसतं ते जाणार आहे,
लय नटापटा करायचा प्रयत्न करू नका. नटापटा कशाचा करा? भगवत प्रेमाचा करा, संत सेवेचे करा, आई वडिलाच्या सेवेचा नटापटा करा. हे सगळं जाणार. आणि अंतकाळच्या वेळेला आपल्याजवळ कोण असतं म्हणतात? धनाच्या लोभासाठी हे सगळे जे काय पुत्र आहेत, कलत्र आहेत, बायको आहे, मुलं आहेत, सर्व आहेत, हे आपली सेवा करतात. आपल्याकडे पैसा नसू द्या, बाकीचे म्हणते जायला मरलं तर बरं. ही लवकर गेलं तर बरं झालं. त्याच्या तोंडावर ते म्हणते तर लई त्रास होतोय तुम्हाला, लई त्रास तुम्हाला होतोय. पण बाहेर गेलं मात्र सांगितलं काय सांगावा? म्हातारा समजा बिघडलं, देवाने नेलं तर बरं झालं. तू एक दिवस जाणार आहे. म्हातारा एक दिवस जाण्यासाठी जशी या ठिकाणी तुझी तळमळ आहे ना, तीच अवस्था तुझी आहे. आमची ज्ञानेश्वरी गीता सांगते अब्रह्म लोकना पुनरावर्तिनो अर्जुन. अरे अर्जुना, ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत, सत्य लोकापर्यंत सगळं जाणार आहे. दिसे ते नाचे, नाचिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे ब्रह्मलोक सुद्धा या ठिकाणी राहणार नाही. मृत्यू लोकाची काय अवस्था आहे? आवर्जून या ठिकाणी सांगत असताना सुद्धा सांगतात. अर्जुना सांगतात भगवान, अर्जुना मृत्यू लोकाचं सांगू का तुला कसं कौतुक व्हायचे? खटाखटा उखटे मृत्यू लोकाचे उफराटे, एस अर्जुना अवचटे जन्मलाची तू, तरी धडधडोनी वहिला निग, ये भक्तीच्या वाटे लाग, मग पावशी अव्यंग निजधाम माझ. अर्जुना, मृत्यू लोक नाशिवंत आहे बाबा, ही गोष्ट करूया. याच्यातून एक मार्ग आहे. एक मार्ग म्हणजे माझी भक्ती आहे, माझं अनन्य चिंतन आहे, माझं नामस्मरण आहे. संसार माझ्या प्रत्यर्थ प्रेमासाठी सर्व अर्पण करणं हे माणसाच्या जन्मामध्ये इथं तरी स्वाधीन आहे अजून. आणि हे सगळं निघून गेल्यावर काय करायचं विचार? मायबापाने एक या ठिकाणी आमचं शास्त्र सांगताय, आयुष्याच्या ठिकाणी ज्यांनी परमार्थ केला, ज्यांनी भगवंताचं नामस्मरण घेतलंय, आणि असा कधीच प्राणी तो अधोगतीला जाणार नाही. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरीच्या सांभाळी अंतर्बाई, संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मन्नमती किवी जरे. माऊलीचा हरिपाठ आहे. श्री गुरु निवृत्ती वचना प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान दे. अंतकाळी सहाय्य करणारा तो भगवानच आहे. कधी सहाय्य करतो? दिलं तर. काय द्यायचं आहे? नामस्मरण द्यायचं. काय द्यायचं? भक्ती द्यायचं. काय द्यायचं? प्रेम द्यायचं आहे. हे जर आम्ही जर दिलं नाही तर मिळणार. मग अवस्था वेगळ्या. किती वेळा जन्मावे यावे आणि किती व्हावे फजित. आमची अशी अवस्था करणार आहे मायबापण. आणि याच्यासाठीच भगवंताच्या नामस्मरणाची गरज आहे. माऊली सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेचे सद्गत जपे आधी. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाय आणि तो पंथा दाचील जाणी. आमचे महाराज पुटपुटतात तिकडे, ते भजन म्हणतात चांगलं. हे लक्षण कशाचं आहे? भक्तीचं आहे. भक्तीच्या पोटी ज्ञान आहे, ज्ञानाच्या पोटी वैराग्य आहे, आणि वैराग्याच्या पोटी शांती आहे. श्रद्धेचा अत्यंत भगवद्गीतेच्या ठिकाणी 3 श्लोक आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागम, त्यागात शांती तदनंतरम. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम सहिते इंद्रिय. तत्पर इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत त्याला ते ज्ञान प्राप्त होते. योगाच्या 6व्या भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय जो आहे, तो अध्याय म्हणजे आत्मसंयम योग. आत्मसंयम याचा अर्थ समाधीचा योग. त्याच्यामध्ये सांगितलं आहे. योग कुणाला लाभतो? या ठिकाणी आहार निद्रा भय मैथून येथे माहिती समसमान. जेवण म्हणा, निद्रा झोप म्हणा, भय म्हणा. भय कुणाला वाटतो? माणसाला भीती कधी उत्पन्न होती? पाप केलं तर भीती निर्माण होती, नाही तर होणारच नाही. आमच्या संतांचं प्रमाणे भगवद्गीतेचं अभयम सत्वशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, दान दमशे यज्ञचे स्वाध्याय तपार्जव. ज्यांनी पाप केलं ते भीतात. जे पाप करीत नाही त्याला भीच वाटत नाही. वाल्यासमोर हा फरशी कुराट घेऊन आलेला आहे. नारद जवळ गेले आहेत.
आणि नारदाला बघितलं बरोबर वाल्याने सांगितलं तुझं मात्र 2 तुकडेच करणार आहे. अरे म्हणलं बाबा करणं कोण नको म्हणलंय अभयम. संताचे भगवंताचे जे दास असतात ते भेट नसतात, पाप केलेच नसतं या ठिकाणी. म्हणून नाथबाबा सांगतात केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. त्या नारदाने वाल्याचा उद्धार केलाय. याला म्हणायचं आपणासारखे करीती तात्काळ. हे लक्ष नाही माया. खरं सांगत असताना ज्याने त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही नामस्मरणाला विन्मुख होऊ नका. संसार अत्यंत चांगला करा. मुलाबाळांना विद्वान करा, ज्ञानी करा, भगवत मार्गाकडे सुद्धा वाढवा. किती माता भगिनीला असं वाटतं की एकनाथ महाराज व्हावेत, नामदेव महाराज व्हावेत आमच्या पोटी, जनाबाईसारखी कन्या व्हावी, असं आम्हाला कधी वाटतं का? वाटत नाही. हा सत्वगुण आमच्याकडं नाही. तुकोबराय सांगतात याचं कारण हेच आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरिग वाटे देवा. असं आम्हाला कधी वाटत नाही. आमची संस्कार, आमची नीती, आमचा सदाचार, आमची भगवत भक्ती याच्यावरून आमचं या ठिकाणचं वागणं असतं. संतांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी अत्यंत सद्गुणच असतात, 27 गुण असतात. संत म्हणजेच भगवंताचे अंश, तो अवतारच असतो या ठिकाणी. हरिचे ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी बोलतात. ब्रह्मांड ओळखाते काय वेदार्थ न कळे तेथे आंधळे व्यक्त होते. वेदार्थाचा गौवा कन्या बेलास वेदे नाही असे सांगितले. वेदाचे बिजाखेरी हरी दोन एका जनार्दनी हरी बोला. अरे संत आणि भगवान एकच आहे. आपल्या भक्ताचा कधीच अवहेलना भगवंताने केली नाही. आई आपल्या लहानच्या मुलाला जसं कडेवर घेते आहे तसं विठ्ठल विठ्ठल म्हणणारे जे काय पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्या भगवंताने आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठाव दिलेला आहे. ज्ञानेश्वरी गीता बघा, हे कळून येईल. आमची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे अनन्य चिंतन करायला पाहिजे. माऊली आपल्या हरिपाठामध्ये सांगतात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभता यादव. अरे नित्यनेमाने हे जर केलं तर त्याची कृपा होती. आम्ही हे जर केलं नाही तर त्यांचा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा. वारंवार भगवंताला असं वाटतं की माझा अंश म्हणजे हे असणारे सगळे प्राणी मात्र जीव आहेत. ममे वांश जीव लोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी करशेती. माझा अंश म्हणजेच मनुष्याचा जन्म आहे, त्याच्यामध्ये तो व्यापलेला आहे भगवान. मग भगवंताला या जीवानी जाण्यासाठी धडपड केली तर सत्वगुण म्हणावं. हे कधी त्या ठिकाणी जाण्याचा धडपड करीतच नाही, म्हणून आमचं बिघडलं जातं. संसाराची माया ही अगोचरी आहे, ही माया आहे भगवंताची. या मायाकडे आमचा जीव जातो आणि संसारामध्ये तो प्राणी अडकला जातो. जीव तिकडं धाव घेतो, याला म्हणायचं अज्ञान. हे लक्ष नाही या ठिकाणी. अमाने तो अदम्यत्व शांती आर्जवम आचार्य उपासन शौच स्थैर्य महात्मा विनिग्रह. शांतता कुठं लागते आहे? संसार परिपूर्ण होणारा कधी नाही. संतांनी वर्णन केलं आहे संसारामुळं दुःखरूपी इंगळ विश्रांती नाही कोठे रातन दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठीला गेले ओढाळ. कोणाला शरण जावो दृष्टी देई निर्मळ. धर्म जागे सदैवाच जोबा परोपकारी. आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाम उच्चार. दुःखमूळ संसार आहे. सुखमय संसार करायचा असेल तर विठ्ठलाची गरज आहे. विठ्ठल 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 म्हणायची गरज आहे. हे आमच्या संतांनी अनुभवलं, तुम्ही आम्ही अनुभव. तुमच्यामध्ये भगवान आहे, स्त्रियामध्ये आहे, पुरुषामध्ये आहे, जळीस्थळी काष्टाची पाची आणि सर्वत्र तो व्यापलेला आहे. आमची ज्यावेळेस सद्बुद्धी होईल की भगवंताकडे जाण्याची, त्याच वेळ तुम्हाला राजमार्ग सापडला असं समजा, उद्धार होईल. माहिती पण किती प्रमाणाचे संतांचे आहेत. ज्याने भगवंताला घेण्याचा प्रयत्न केला त्याचा उद्धारच झालेला आहे. कुणी असू द्या या ठिकाणी, पुरुष असू द्या स्त्री असू द्या, कुणी असू द्या या ठिकाणी. कारण नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकला? नाम घेत असताना तो वाया गेला असं मात्र नाही. गणिका असू द्या, कानोपात्र असू द्या, सर्व संत असू द्या, मीराबाई असू द्या, सखूबाई असू द्या, सर्व संत असू द्या, संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्याचा उद्धारच झालाय. भक्तिविजय तपासा.
तुम्हाला हे सगळं कळून येईल. हे मनाचं नाही, एकही शब्द या ठिकाणी खोटा नाही. हे लक्षण भक्तीच आहे. भक्ती हा पाचवा पुरुषार्थ मानलाय. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि 5वा पुरुषार्थ म्हणजे भगवंताची भक्ती आहे. अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी याचा अर्थ काय? व्यभिचार त्याच्यामध्ये नाही, व्यभिचार त्याच्यामध्ये नाही. संतावर अत्यंत संकट आलेले आहेत, पण भगवंताला कधी विसरले नाहीत. लक्षामध्ये येते. नामदेव महाराजाकडे बघा, कोणाकडे बघा, काय अधिकार नामदेव महाराजाचा. नामदेव महाराजाला एक वेळेस असं संकट आलं. नामदेव महाराजाची पत्नी आणि परिसा भागवत पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी ब्राह्मण होते. परिसा भागवताला या ठिकाणी परिस लक्ष्मीने दिलेला होता. त्या परिसा भागवताने त्या परिसाची पूजा करायची. एक दिवस असं झालं, नामदेव महाराजाची पत्नी आणि परिसा भागवताची पत्नी दोन्ही चंद्रभागेवर गेल्या. दोन तासाने सगळं सहजासहजी विचारलं, अगं राजाई, एवढा उशीर कसा ग? काय करावं म्हणले. आता आमच्या घरात या ठिकाणी 18-20 दारिद्र्य आहे, थोडी कमतरता आहे. माणसाची योग्यता, गरिबी जर असल्या तर वाया गेला असं समजता का तुम्ही? अरे गरिबी असू द्या, भगवंताला सोडू नका. त्रैलोक्याचं वैभव तुमच्या घरामध्ये आहे. धर नसू द्या, भक्ती असू द्या, वैराग्य असू द्या, श्रेष्ठ तुम्ही आहेत. बाकीचं काय करायचं? अहो, ज्याची एवढी मोठी संपत्ती, ज्या रावणाची काय टिकली आहे का? भक्ती जशी टिकली जाते आहे, वैभव जसं टिकलं जाते, भगवान जसा कृपा करतो तसं बाकीचं नाही. तिने सांगितलं, म्हणले अगं असं कर, तू माझी मैत्रीण आहे, माझा परीस घेऊन जा घरी, आणि मग मात्र लोखंडा फेकांडा ती लाव. आणि मग मात्र राजाने परिसा भागवताचा बायकोनी जी काय दिला होता ते देवपूजाचा नेला, घरी नेला, लोखंडाला लावलं, सोनं बनलं. आणि सोनं बनल्यानंतर राजाई पंढरपूर क्षेत्रामध्ये धावत गेल्या, सराफाच्या दुकानात ते मोडलं आणि पुष्कळ पैसे आले. पुष्कळ पैसे आल्यानंतर राजाला आनंद वाटला आणि अत्यंत पूर्णाचा सगळा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक घरी करून ठेवला. नामदेव महाराज आपले पंढरनाथाच्या चरणाच्या ठिकाणी विठ्ठल 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 विठ्ठल. दुपारच्या वेळेला मात्र नामदेव महाराज परत आले आणि घराच्या ठिकाणी बघितल्याबरोबर म्हणले, आला कसं काय करा म्हणले, आपण घर फिरत चुकलो नाही, आपण घर तर चुकलो नाही. सगळं म्हणले थाटच दिसतं इकडं पंचपक्वान्नाचा आणि ते उदबत्त्या नामकन तमकन हे ते. नामदेव महाराज आत गेले आणि विचारलं, का म्हणले हे आपलंच घर आहे ना? हो म्हणले आपलंच आहे. म्हणले फारच थाट आहे आज. हा म्हणले असं आहे. म्हणले हे कशाचं आहे काय, हे आम्हाला कळू तर द्या. राजा सांगते आहे नामदेव महाराजाला, म्हणले पुरुष माणसांनी चौकशी करू नये, खावं प्यावं ल्यावं नेसावं. त्याला म्हणले इथं काही सांगायला गेली मला. आणि असं बायकोचे शब्द ऐकल्याबरोबर नामदेव महाराज सांगतात, याद राख, तुला मी खरं सांगतो, हे कशाचं घडलं हे सांगितल्याशिवाय अन्न तर ग्रहणच करणार नाही, पांडुरंगाची शपथ आहे. राजाने सगळी हकीकत सांगितली. नामदेव महाराजाला वाईट वाटलं. परमार्थाच्या ठिकाणी मायबापानो विघ्न आणणारे 3 गोष्टी आहेत. एक धन आहे, एक मान आहे, एक स्त्री आहे. धनाच्या ठिकाणी 15 अनर्थ भागवतामध्ये सांगितले आहेत. 16व्या अध्यायाच्या ठिकाणी दैवासुर संपत्ती हा जो का योग आहे भगवद्गीतेचा, त्याच्यामध्ये भगवान सांगतात की अर्जुना, दैवी संपत्ती मोक्षाय निबंधा या आसुरी मता. अरे अर्जुना, दैवी संपत्ती मोक्षाला आहे, आसुरी संपत्ती नरकाकडे घेऊन जाणार आहे. काय करतात त्या धनाला? जगद्गुरु तुकोबरा याच्यासाठी म्हणतात, मिळवणी धन उत्तम व्यवहार आणि उदास विचारे वेच करी. अरे धनाची गरज आहे. धनाच्या ठिकाणी लक्ष्मण रेषा आहेत. धन कशासाठी कमाव याचा सुद्धा प्रमाण आहे. उत्तम व्यवहाराने सचोटीने मिळवलेले धन आहे, सात्विक धन आहे.
आणि नामदेव महाराजांनी विचारलं, अगं म्हणले कुठेही ते परीस दाखव. राजाने दिलेला जो काय परिसा भागवताच्या आपल्या मैत्रिणी बायकोनी जी दिलेला परीस होता ते घेऊन आले. नामदेव महाराजांनी सांगितलं, अरे म्हणले ही तर युग नाही लागा पांडुरंगामध्ये, पांडुरंग दूर जाणार आहे. दोन प्रमाण आहेत. नाथाच्या हरिपाठामध्ये 2 असे श्लोक आहेत. ओळखेला अरे धन्य तो संसारी मोक्षी त्याच्या घरी सिद्धीचे येतं. सिद्धीला बी पिसे कोणता या पुसे दिले राजांशी पाणी काय. अरे म्हणले सिद्धी तर येड लावतात. मोठमोठे महाराज सुद्धा बिघडले गेले आहेत. काय करावं या ठिकाणी? याला सिद्धी म्हणायचं. काय काय म्हणायचं, काय काय माणसं असं सांगतात, अहो त्याला रद्दी सिद्धी प्रसन्न आहे. रद्दी सिद्धी भगवंतामध्ये भेटण्यासाठी आडवं येणारे आहेत. जे ज्ञानी आहेत त्या सिद्धीचा कधीच या ठिकाणी विचार करत नाहीत. नामदेव महाराज सांगितलं सिद्धी आडवं येणार आहे. परीस गेले, नामदेव महाराज धावत सुटले, चंद्रभागेमध्ये फेकून त्याला मोठा डावा. जाऊ द्या म्हणले 7.5 जाळ. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. नामदेव महाराजांच्या पत्नीचं नाव राधा होतं आणि राधाच्या मागं तिच्या मैत्रिणीचा लकडा लागला. म्हणजे परिसा भागवताची जी का बायको होती तिने सांगितलं, अगं म्हणले राधाई तू माझी मैत्रीण आहे, अगं दिलेला परीस आणून दे की. आता म्हणले कसं काय करावं. राधाच्या मागा लाकडा लागला आणि मग ती एक दिवस म्हणते आहे कसं काय करावं म्हणले, आता सारखा परीस मागते आहे माझी मैत्रीण. जाऊ दे म्हणले विठ्ठल 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 विठ्ठल. हे संतांचे लक्षण सांगतो बाय. अपरिग्रहाचे लक्षण सांगतोय. सर्व संसार भगवंताला अर्पण करण्याचे लक्षण सांगतोय. आणि अशा वेळेला मात्र या ठिकाणी नामदेव महाराजाला असं म्हणल्याबरोबर हा म्हणले परीस फेकून दिला म्हणले चंद्रभागेमध्ये. लबाड सांगता म्हणले. आणि परिसा भागवताला राधाने सांगितलं, अगं म्हणले काय करावं, आमच्या मालकाने परीस फेकून दिला म्हणले चंद्रभागेमध्ये. लाभाड आहे म्हणले. आमचा परीस तुम्हाला घ्यायची इच्छा अभिलाषा झाली काय की ही राजापर्यंत कथा गेली. आणि राजाने सांगितलं असं जे काही असणार जे काय नामदेव महाराज असेल त्यांना बोलून ना सभेमध्ये. राजाच्या सभेमध्ये नामदेव महाराजांना नेलं गेलं आणि विचारलं, का हो म्हणले तुम्ही परिसा भागवताच्या बायकोनी दिलेला जो का परीस होता त्या तुमच्या बायकोजवळ दिला. म्हणले हो. मग म्हणले ती कुठं होता. म्हणले देवपूजामध्ये होता. मग म्हणले ती काय केलं. म्हणले फेकून दिला म्हणजे चंद्रभागेमध्ये. लबाड सांगता. राजा म्हणला लबाड सांगता का. परीस तुम्हाला अभिलाषा तुम्हाला निर्माण झाली की आपल्या घराच्या ठिकाणी राहावं म्हणून. आता म्हणले असं जर असं तर आमचं तुम्हाला फरमान आहे. परिसा भागवताचा परीस तुम्ही जर दिला तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला सुळावर गेलं जाईल. नामदेव महाराज म्हणले तसं होईना, जशी तिथे आहे तैशा परी राय गौतू गोतू पाय संचित आहे. जे घडल ते घडल. नामदेव महाराज गेले आहेत. हजारो लोक त्या ठिकाणी, लाखो लोक जमा झाले. चंद्रभागेचे तेरा नामदेव महाराज गेले आहेत. चंद्रभागेचं स्नान केलं आहे. आम्ही सांगतो गंगा पापम शशी तापम दैन्यांचे कल्पतरू सदा पाप ताप दैन्यांचे हरियेत गुरुदर्शनात. स्नान केलं. पंढरनाथाच्या शिखराकडे पाहिलं. नामदेव महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, पंढरीनाथा शेवटची भेट आहे. ही आमची भेट शेवटची आहे. आता नाही येणे जाणे सहज कुंडले बोलणे. नामदेव महाराजाला एकदम उपरती झाली. आणि उपरती झाल्याबरोबर त्याने सांगितलं, म्हणले परिसा भागवताचं भागवत जे का होते त्याने सांगितलं, म्हणले महाराज इथे या जवळ तरी तुम्ही. लाखो लोक जमा झाले आहेत तिथं. नामदेव महाराजांनी चंद्रभागेची अशी वाळू काढली आणि वाळू काढल्यानंतर सांगितलं, म्हणले भागवत साहेब ह्याच्यातला कोणता तुमचा परिस्थिती निवडून घ्या. भक्तीचं श्रद्धेचं लक्षण सांगतोय, भक्ताचं लक्षण सांगतोय मायबापानं, लक्षामध्ये घ्या. तो भगवान किती श्रेष्ठ हे तुम्हाला सांगतोय. बाकीचे लोक म्हणले ही सगळी वाळूच आहे. नामदेव महाराज सांगितलं, म्हणले एकच मात्र घ्या बरं का, बाकीचा ते काय तुम्हाला फलद्रूप होणार नाही. त्यातला एक घेतला. जवळ बरेच लोक होते. किती अधिकार आहे. रद्दी सिद्धिदाची अंगणे झाडीती उच्छिष्टे काढती मुक्तीच्या. षडगुण ऐश्वर्य असणारा तो भगवान आहे. तो काय करू शकत नाही. हे लक्षण भक्ताचं लक्षण सांगितलं. सिद्धीच्या ठिकाणी जाऊ नका. मनाच्या ठिकाणी विकल्प आणू नका. पापाचं धन गोळाच करू नका. कधीही जया जाणार नाही.
कारण खरं जर पाहिलं जर गेलं, या धनाच्या ठिकाणी सगळे अनर्थच सांगितले आहेत. सत्याचं धन अत्यंत श्रेष्ठ आहे, हे लक्ष नाही आहे. हे सिद्धी जी काय असतात ते सिद्धी अत्यंत घातक आहेत, मारक आहेत. सिद्धीमुळे कितीतरी मोठमोठ्या संताला या ठिकाणी वेळ लावलेला आहे, अधोगतीकडे नेला आहे. हे सिद्धी अत्यंत कामाच्या नाही. भगवत भक्ती श्रेष्ठ आहे. जनाबाईने सखोबाने आता मायबापानं माय बहिणीनं जाते सगळे बुडाले, गिरण्या निघाले, लाईट आणि ती धाडा धाडा धाड धाडा धाड धाडा. चव्हाणाची आहे का गिरणी चालू? अगं फ्यूज गेली. पूर्वी माय भगिनी ज्या होत्या त्या पांडुरंगाला वाव्या घालायच्या. सर्वेची सुकोणी संतू सर्वे शंकू निरामया. सर्व सुखी व्हावत असं संताला वाटतं, सज्जनाला वाटतं. तो काळ वेगळा होता. आमाप या ठिकाणी पृथ्वी पिकायची, जनावरं भरपूर दूध द्यायचे, आबाजी आबाद सगळीकडे चौकट शांतता. हे कशाचं होतं? दात्यावर वव्या गायच्या माय भगिनी या पांडुरंगाला. समजा बंद झालं, पांडुरंगाई दूर गेला, आम्ही दूर चाललो. अवस्थाची घडली गेल्या. मायबापानं श्रद्धा आणि भक्ती फार श्रेष्ठ आहे. अनन्य चिंतन भगवंताचं केलं तर तुमच्यावर कृपाच होणार आहे. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित्या सांभाळी अंतर्बाह्य. विचार करा, मायबापानं संसार चांगला करा, पण संसाराच्या ठिकाणी सुद्धा भगवंताला अशी प्रार्थना करा की भगवंता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता आता हरिक वाटे दे. एवढं तरी आम्हाला तो मागणं दे. भगवत भक्त असणारे जे का मुलं आहे त्याचा संसार चांगला आहे. आणि असे मुलं जर नसेल काय विचारच करण्याची गरज नाही. जिवंतपणीच नरकवास आहे. अहो काय काय पोराचं काय सांगावं या कलियुगाचे. नाथ बाबा आपल्या भारुडामध्ये सांगतात, कलियुगाची ऐका थोरी, पुत्र पित्याचा होईल वैरी, आणि भ्रतारा सोडणी फिरतील घरोघरी नारी. काय करावं? अरे कलियुगाचं प्रमाण आहे मायबापानं. आताची जी काय पिढी, तरुण पिढी आहे, आईबापाकडं आदर बुद्धीने बघतात म्हणता काय? लई दिवस म्हाताऱ्या जगावं असं त्यांना वाटतं का? नाही बा, अत्यंत बेडर झालेलं हे कलियुग आहे. सगळेच असे आहेत असं मी म्हणत नाही. वारं मात्र असं आहे, वारा असा आहे. काय काय पोरं तर आईबापाला झोडतेत, हाणतेत, काय शिव्या देते. काय काय म्हणते जी म्हातारी मिळली तर बरं झालं. कोणी कोणी म्हणतात म्हातारा जवळ आलाय पण त्याला कसा देव आज्ञाकडे नाकून आणतो. काय अरे एक दिवस सुद्धा तुला आज्ञा होणार आहे देवाची, लक्षामध्ये ठेव. हे कलियुगाचं आहे. ज्याला आम्ही ज्ञानी म्हणतो ना, ते ज्ञानीची सुद्धा अवस्था अशी आहे. ज्याला आपण अत्यंत शिकलेले म्हणतो त्याची बी अवस्था तशीच आहे. जी लई शिकलेत ना त्या शिकल्याचा विचारच वेगळा आहे. कारण खरं पाहिलं गेलं तर काय काय लोक म्हणतात हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञानाच्या युगाप्रमाणे वागा. विज्ञानाच्या युगाप्रमाणे वागायचा तुम्ही प्रयत्न केला तर काय करणार ते असं म्हणतात की हे सगळं तुच्छच आहे. काय त्याची या ठिकाणी करायचं? जे अत्यंत स्वतःला शहाणे म्हणून येणारे असतात ना, ज्याला वाटतं असं की आम्ही शास्त्री पंडित झालो, आम्हाला लई या ठिकाणचं मोठं वैभव भेटलाय, सर्व आमच्याकडे धन आहे, मान आहे, सर्व आहे, ती तर आईबापाकडे बघतच नाही. अहो त्याचं लगीन झालं का नाही, 5-6 महिन्याचं ती बाई सांगते आहे. अहो समजी अडचणच आहे घरात. ह्याला लई टप्पा करा. मग ही ऐकत नाही त्या बाईच. वृद्धाश्रमामध्ये त्याची रवानी, वृद्धाश्रमामध्ये निवास. आणि वृद्धाश्रमामध्ये त्याची रवानगी जर झाली जर गेली तर मायबापानं या महात्म्याकडे कसं बघावं? हा काय खरं पाहायला जर गेलं तर पुंडलिक आहे का? पांडुरंगाची आरती मात्र मोठ्याने म्हणतो. तुपाची वात घेतो, उदबत्ती घेतो, सवळं घेतो आणि मोठ्याने त्या ठिकाणी गर्जना करतो. सवळं बी नेसतो. माणसं सवळं बी नेसतात. अरे सवळ्यासारखं अंतकरणामध्ये ठेवा. एवढं मागणं मागा भगवंताला. मग मात्र सांगतो, युगी 28 विटेवरी उभा वामांगी रूपमाई दिसती शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. ही पुंडलिक आहे का तुम्ही सांगा. पांडुरंग स्वतः आले तर पुंडलिकाने आईवडिलाची सेवा सोडली नाही आणि वीट टाकलेली आहे. त्याच विटेवर या ठिकाणी सर्व जगताचा त्रैलोकाचा जो मायबाप आहे तो उभा राहिला, तो आमचा पांडुरंग सखा मायबाप आहे. ही पुंडलिकाची योग्यता मायबापा. कशाने एवढी योग्यता प्राप्त झाली आहे? आईवडिलाच्या सेवेने झालेली आहे. तुकोबराय सांगतात त्या ठिकाणी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माऊली सुद्धा हे सांगतात की सर्व तीर्थाची ये धुरे ती जाण माता पितरे. आम्हाला त्याची जाणीव राहिली नाही. भांबळ्यासारखी जनावरं झाली. आषाढ श्रावणामध्ये जराशी हिरवा चारा झाला की जनावर धावते. तसं बेभान झालाय. माऊली सांगता विषयाचे सुख बेगडाची भावली अब्राची सावली जायला लाया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चेले जायला लाया. अरे काय टिकणार नाही. भांबू नका असं या ठिकाणी. हे लक्षण आहे, हे उन्मटपणा आहे, हे कलियुगात असणारं कलियुगाची थोरी हे. असं करण्याचा मायबापानं प्रयत्न करा, करू नका. भगवंताला स्मरा, आई वडिलाला स्मरा, सत्याने वागा, प्रामाणिकपणाने वागा, सर्वांचं कल्याण व्हावं असं भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी प्रार्थना करा. तो भगवान तुम्हाला दे. तुमचं अंतकरण चांगलं असेल तर भगवान तुमचं या ठिकाणी पाठराखा होतो. म्हणून माऊली सांगता की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीदा. तुम्ही असं वागण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर कृपाच होईल. म्हणून एकच मला या ठिकाणी सांगायचं, संजीवनी समाधीच्या ठिकाणी असणारा जो का महात्मा आहे, जो योग्य आहे, जी संजीवनी समाधी आहे, त्या महात्म्याचा हा परिसर आहे. इथं कधीच ऊन पडणार नाही. श्रद्धेने प्रेमाने त्यांना शरण जा. श्रद्धेने प्रेमाने त्यांची सेवा करण्याची प्रयत्न करा. त्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणारच नाही. माऊली सांगतात तानयाची लागता झटे तव तव अधिकची पाना फुटे. वासरू जर या ठिकाणी गायला आपल्या आईला दुसऱ्या जीत जर असत तर त्याला पाना फुटला जातो. आम्ही जर भगवंताची सेवा केली, आम्ही जर स्वामीची सेवा केली तर पाना फुटल्याशिवाय राहणार नाही, कृपा झाल्याशिवाय राहणारच नाही. हे या परिसराचा असणारं वैभव आहे. याला त्या ठिकाणी सद्गुरू सच्चिदानंद स्वामी म्हणतात. हे संजीवन समाधी मायबाप. हे जगा 4-5 समाधी आहेत, या संजीवनी समाधी आहेत. तुकाराम महाराज ज्याला आपण म्हणतो सिद्ध पुरुष म्हणतो, योगी म्हणतो. आणि या योग्याच्याच या ठिकाणी जे काय भाऊ होते, या भावाला काशीहून ते इथं आले. आणि आल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं, स्वामींनी सांगितलं, म्हणले बाबा आता तू इथंच राहा. आणि तुकाराम महाराजाचे भाऊ इथं जे काय राहिले, त्याच भावाचा असणारा जो का वंश वेल आहे, ही पुरंदरी कंपनी आहे. लक्षामध्ये घ्या मायबा. म्हणून म्हणतात पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. यांनी जी काय सेवा केली आहे, हे अत्यंत श्रेष्ठ सेवा आहे. खरं जर पाहायला गेलं, हे अत्यंत अभेद सेवा अशी आहे. कशाचंच मागणं या ठिकाणी नसतं. काय कळलं तुम्ही जराशा अंतकरणामध्ये उदार व्हा ना. समर्थ मायबाप तुमच्या पाठीमाग आहे. काय चिंता करता या ठिकाणी? चिंता करण्याची गरजच नाही. आणि तुम्हाला असं वाटतं का एवढा मोठा 10-5 लाखाचा उत्सव चाललो आमच्यामुळं चाललाय? नाही बाबा, त्याची कृपा आहे. लक्षामध्ये ठेवा. कधीच कमी पडू देणार नाही या ठिकाणी. माझे भक्त कधीच उदास होणार नाहीत, कधी अत्यंत दरिद्री राहणार नाहीत, कधी कुणापुढे हात पसरणार नाहीत. त्याला मी वैभवतच ठेवून याला म्हणायचं सन्मानाने जगणे. सन्मानाने जगवण्यासाठी तो या ठिकाणी कृपा करतो. हेच या ठिकाणी ऐश्वर्य. अशा तारा सिद्ध पुरुषाला, संजीवन समाधीच्या योग्याला सतत असणारे माझे प्रणाम आहे. मायबापानं ही जी काय सेवा केली आहे, त्यांच्या कृपेमुळे या ठिकाणी मी बोललेलो आहे. खरं जर पाहायला गेलं, अधिकते सरते जीवनते पुरते करुणी घे यावे तुमते विनवी तू असे. अधिक कमी असं झालं असं तर आमच्या वाणीचा दोष आहे. मायबापानं कृपा करण्याचा प्रयत्न करा. आणि कधी या ठिकाणी सन्मार्गाला, सत्याला विसरू नका. परमार्थाला जागृत राहा. स्वामीची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि असं असतानाच या ठिकाणी तुमचं खरं भाग्य उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. हीच या ठिकाणी असणारे स्वामीचे आशीर्वाद आहेत. नववादच आले असतं. बाई जात्यावर बसले का नाही तिला भानच राहत नाही.
प्रवचनात जसं बसलं की माझं तशी अवस्था उघडते मायबापानं. आणि विसरल्यानंतर जसं या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर त्याला किती बोलावं असंच वाटतं, पण बोलण्याला मर्यादा असतात. कारण हरिपाठाची वेळ झाली आहे, कीर्तनाची वेळ झाली आहे, महाराज येऊन बसलेले असतात, त्यांनाही या ठिकाणी कीर्तनाची संधी देणं हे आपलं या ठिकाणी लक्ष्मण रेषा ओळखावी. आणि म्हणून करता या ठिकाणी तुम्हा सर्व मायबापाचे या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो, मायबापानं काही जर चुकलं जर असेल तर क्षमा करा. काय करायला माणसाचं वाटतं, श्रोता आणि वक्त्याला असं वाटतं, वक्ता म्हणजे बोलणारा असं वाटतं की मी लई शहाणा आहे काय की, अरे ब्रह्मदेवाला वेद कळणार नाही, तुला काय कळायचं. काय वेळेला माणसाला असं वाटतं की ह्याला काय कळतंय, त्यांनाच कळतं ते तुला कळत नाही. ऐकणारा जे काय कळत असताना मायबापानं ते करा तुम्हाला कळत नसतं. काय संस्था अत्यंत मोठ्या आहेत, सत्समागम आहे, संत सेवा आहे, सन्मार्ग आहे, असे असणारे आमचे असणारे पुरंदरे काका पाठीमाग जीवनकला मंडळ औरंगाबादला चालवते. पाडणेरकर महाराजाची ती संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रत्येक गुरुवारी त्यांचं मोठं भजन होतं. या भजनाला सगळं स्वतःचा खर्च करणं हे ते करणं. याला म्हणायचं कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. 10 रुपये वर्गणी द्यायचं असतं तर ती वाच काढते, शिरपतरावने दिली का आणि माझंच काय घेऊन बसला, नाही जमायचं आता काय करावं. अर्धन कुठे चाललं हे तरी बघ. हे आम्हाला जमत नाही मला. आणि असंच असणारं यांना 11 आणि 12 औरंगाबाद हाडकोच्या ठिकाणी जीवनकला मंडळ ही जी का संस्था आहे, या संस्थेच्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण आहे. भगवंताबद्दलचं या ठिकाणी असणारं गुणगान गाण्याचं ठिकाण आहे, प्रभूला आळवण्याचं ठिकाण आहे, प्रभूची कृपा होण्याचं ठिकाण आहे. आणि येणारे जे काय भक्त आहेत त्या भक्ताचा खर्चसुद्धा करण्यासाठी आमचे या ठिकाणी पुरंदरे काका करतात. चांगलं आहे मायबाप, हे करण्याची सद्बुद्धी व्हावी. अशी सद्बुद्धी होणं म्हणजे भगवंताची कृपा आहे. हे करावं या ठिकाणी, हे सर्वांनी करा. जसं जसं आपल्याला माहीत होईल, जसं जमल तसं करण्याचा प्रयत्न करावा. याला परमार्थ म्हणतात. त्या ठिकाणी असा परमार्थ करत असताना हा ध्येय जावा. तुमचा कधीच या ठिकाणी खरं पाहिजे गेलं तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं शास्त्र आणि वेद सांगतात. हे जे का प्रवचन आहे, हे प्रवचनाची वेळ मागच संपली आहे, पण मी आपलं जराशी बोलतच राहिलो. मायबापानं काय चुकलं असतं तर क्षमा करावी. तुम्ही मायबाप आहेत, तुम्ही ज्ञानी आहेत, हीच या ठिकाणी असणारी या लेकराची विनंती आहे. आणि या सर्वांचे तुम्हा पुरंदरे कंपनी, सेवेधारी कंपनी, सच्चिदानंद स्वामीचे असणारे या ठिकाणचे जे सेवाधारी मंडळ पुरंदरे कंपनी आहे, तुम्ही परिसरातील असणारे मायबाप आहेत, या सर्वांच्या या ठिकाणी मी माफी मागून हे प्रवचन संपलं असं मी जाहीर करतो. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माऊली पसायदान घ्यायचं का नको घ्यायचं? सर्वांनी पसायदान म्हणा. हरि ओम तत्सत. आता विश्वात्मके देवे येणे वागिले दोषावे, दोषोणी मद द्यावे सदायदाणी. जय खळाची व्यंकटी सांडू, तया सत्कवीर जिवाडू. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो दैवांची तो ते लावो. प्राणी जात वर्षत सगळं मंगळी, ईश्वर निष्ठांची माझी आळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. कला कल्पतरूचे धारो, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अनाम. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तेही लोकी, भजिलो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लौकिकीये, दृष्टादृष्ट विजय होवा विजी. हे म्हणे होईल दान पसाव, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा.
उभे घेऊ नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हे ज्ञाता जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढताल व्हावे देव संताची सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांठी मंगल बोलवावे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय स्वामी सच्चिदानंद महाराज की जय 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 रघुवीर कल्याण काका एवढी बांध आहे हो आले का महाराज अरे प्रसाद काढा की थोडा आणा उलसा काय काय